चे हायलाइट्स आजच्या हिंदू न्यूजपेपर मधून डिस्कस करायचे। त्यातला आपला पहिला जो आर्टिकल आहे दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड। त्यामध्ये तेलंगणामध्ये जे टनल कोलॅप्स झालंय सो त्या रिगार्ड मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट प्रोटोकॉल्स कुठल्या सुधारणा केल्या जाऊ शकतात, कुठले मेजर्स राबवले जाऊ शकतात टू अवॉइड सच मिसहॅप्स, त्या रिगार्डिंग आपल्याला चर्चा करायची। दिस इज अन इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम डिझास्टर मॅनेजमेंट। दुसरा आर्टिकल त्यातल्या त्यात इम्पेरियलिझम, व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम सोशियो पर्स्पेक्टिव्ह। ज्या ठिकाणी इथे ज्या विद्यार्थ्यांचा सोशियो ऑप्शनल आहे किंवा इतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जीएस मेन साठी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे। आणि सध्याच्या सिच्युएशन मध्ये जिथे आपण बघतोय की डोनाल्ड ट्रम्प ज्या ठिकाणी नवीन सत्तेमध्ये आलेत त्यांनी वेगवेगळे क्रिटिसिझम्स डिराईव्ह केलेले आहेत, फेच केलेले आहेत। सो त्या अँगल मध्ये वाढतं इम्पेरियलिझम जगाला कसं अफेक्ट करू शकतं किंवा त्याच्या थ्योरीज काय आहेत हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे डिस्क्रिप्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्ह मधून। आणि तिसरा आर्टिकल त्यातल्या त्यात स्टेटस ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल विथ रिस्पेक्ट टू प्रेझेंट इंडस्ट्रियलायझेशन। इंडियामध्ये इंडस्ट्रीजचं स्टेटस सध्या काय आहे, कसं रेग्युलेट केलं जात आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे परिणाम काय आहेत हे आपल्याला इथे शिकायचंय। सो लेट अस बिगिन विथ आवर टुडेज अनालिसिस। त्यातला पहिला आर्टिकल डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे, जसं मी म्हटलं त्याला आपल्याला डिस्कस करायचंय। सो सिच्युएशन सध्या काय आहे तेलंगणामध्ये, व्हॉट इज द डिझास्टर। सो टनल रूफ कोलॅप्स्ड, कशामुळे, ड्यू टू कॉन्क्रीट सेगमेंट स्लिपेज। सो ही सिच्युएशन होती ज्या ठिकाणी डिझास्टर घडलं। मग आता त्याला मॅनेज करणाऱ्या ऑथॉरिटीज तिथे कार्यरत कुठल्या आहेत, तर त्यामध्ये नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, त्यासोबत स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि त्याला असिस्ट करण्यासाठी आर्मीनी स्पेशल इंजिनियर टास्क फोर्स तिथे डिप्लॉय केलेला आहे। सो या तीन बॉडीज सध्या त्या डिझास्टर मॅनेजमेंटशी रिगार्डिंग कार्यरत आहेत। त्यामध्ये नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यावरती यूपीएससीने प्रश्न आधी देखील विचारलेले आहेत। सो वी नीड टू अंडरस्टँड, वी नीड टू हॅव अ ब्रीफ अबाउट दॅट बॉडी। सो नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघूयात की इट वॉज एस्टॅब्लिश्ड अंडर सेक्शन 44 ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट ऑफ 2005। सो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो 2005 मध्ये डिवाइस करण्यात आला होता त्याच्या सेक्शन 44 नी या फोर्सला काय केलंय, डिराईव्ह करण्यात आलेला आहे किंवा एस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे। त्यानंतर इट इज एम्ड ॲट स्पेशलाइज्ड रिस्पॉन्स टू नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर्स। म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ समजून घ्या की हा जो रिस्पॉन्स फोर्स आहे गरजेचं नाहीये की त्या ठिकाणी फक्त नॅचरल डिझास्टरच म्हणजे रिस्पॉन्सिबल असावं। ज्या सिच्युएशन मध्ये मॅनमेड डिझास्टर्स देखील असतील त्या ठिकाणी सुद्धा ही फोर्स कार्यरत असेल। इट फंक्शन्स अंडर पर्व्यू ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स। सो MHA च्या अंडर ती काम करते। आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे द स्ट्रॅटेजिक डिप्लॉयमेंट ऑफ NDRF रिसोर्सेस इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रोएक्टिव्ह अवेलेबिलिटी आणि प्री पोझिशनिंग। या दोन शब्दांचा अर्थ डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काय होतो हे नीट समजून घ्या। प्रोएक्टिव्ह अवेलेबिलिटी, प्रोएक्टिव्ह म्हणजे काय, प्री प्रिपेअर्डनेस। सो प्रोएक्टिव्ह म्हणजे एखाद्या डिझास्टरला अज्युम करणं, प्रेडिक्ट करणं आणि त्याच्या रिगार्डिंग मिटिगेशन प्रोटोकॉल्स आधीच कार्यरत ठेवणं। सो या ठिकाणी प्रोएक्टिव्ह अवेलेबिलिटी याचा थोडक्यात अर्थ काय झाला की अँटिसिपेटिंग फ्युचर नीड्स अँड टेकिंग प्री ऍक्शन। तुम्ही भविष्यातल्या नीड्स एखाद्या डिझास्टर मध्ये प्रिझ्युम केलेले आहेत, अज्युम करून ठेवल्यात आणि तुम्ही स्ट्रॅटेजिकली म्हणजे ते नियोजन करून ठेवताय in order to have a future readiness, in order to have a future preparedness. So that was the case. आणि प्री पोझिशनिंग म्हणजे काय, प्री पोझिशनिंग म्हणजे एमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये ज्या कुठल्या गोष्टी लागतील, ज्या कुठल्या गोष्टी सप्लाय करण्याची गरज असेल त्या गोष्टी आधीच त्याचा साठा करून ठेवणं किंवा त्या अरेंज करून ठेवणं। सो दॅट इज द मिनिंग ऑफ प्री पोझिशनिंग। सो इथे ही बॉडी जी आहे त्याचे दोन ऍडव्हान्टेजेस आहेत किंवा दोन धोरणं आहेत ज्याच्यामुळे यांचं इम्प्लिमेंटेशन खूप जास्त सक्सेसफुली घडताना दिसतंय। त्या दोन गोष्टी म्हणजे प्रोएक्टिव्ह अवेलेबिलिटी आणि प्री पोझिशनिंग। प्री पोझिशनिंग म्हणजे एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ज्या गोष्टी लागतात, ज्या अवेलेबिलिटीज असतात त्या अवेलेबल करून ठेवणं, त्या अरेंज करून ठेवणं। आणि प्रोएक्टिव्ह अवेलेबिलिटी या ठिकाणी याचा अर्थ असा झाला की प्रोएक्टिव्हली तुम्ही रिसोर्सेस अवेलेबल करताय, म्हणजे एखाद्या सिच्युएशनला तुम्ही अँटिसिपेट करताय, एक्सपेक्ट करताय आणि ती सिच्युएशन जर आली तर त्याचे डिझास्टर किंवा त्याचा इम्पॅक्ट मिनिमाइज करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी किंवा तुम्ही काही मेजर्स पुट फोर्थ केलेले आहेत। हा त्या ठिकाणी त्याचा अर्थ झाला।
So it has proven instrumental in mitigating damages caused by natural calamities. Fine. It has been very active in responding to natural disasters under multilateral and bilateral agreements at international level. So ही झाली बॉडी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. आता आपण सिच्युएशन पाहिली, आपण तिथे डिप्लॉय केलेल्या बॉडीज बद्दल डिस्कस केलं. नाव वी नीड टू अंडरस्टँड की अशा सिच्युएशन्सला मॅनेज कसं केलं जाऊ शकतं, अशा डिझास्टर्सला तुम्ही कसं कंट्रोलमध्ये ठेवू शकता, कसे याचे रिकरन्सेस किंवा इंडायसेस तुम्ही म्हणजे अवॉइड करू शकता. सो त्या ठिकाणी बघा पहिला मुद्दा डिटेल्ड जिओटेक्निकल स्टडीज. टेक्निकल स्टडीज त्यामध्ये कुठला टर्म यूज केलाय, पेट्रोग्राफिक अनालिसिस. व्हॉट डू यू मीन बाय पेट्रोग्राफिक अनालिसिस? पेट्रोग्राफिक अनालिसिस म्हणजे एखादा भूभाग आहे, एखादी जमीन आहे, लँडफॉर्म आहे, त्यामध्ये कुठले मिनरल्स आहेत, त्यामधल्या रॉकचं स्ट्रक्चर कसं आहे, ते रॉक फ्रजाइल आहे का स्टिफ आहे, त्यामध्ये पोरॉसिटीज किती आहेत, त्यांचं कॉम्पोजिशन काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा डिटेल्ड अभ्यास करणं. दॅट इज द मीनिंग ऑफ पेट्रोग्राफिक अनालिसिस. सो ज्या ठिकाणी तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करणार आहात, म्हणजे एखादं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करताय किंवा टनल कन्स्ट्रक्ट करताय, सो ज्या ठिकाणी तुम्ही ते करताय त्या लँडफॉर्मचं पेट्रोग्राफिक अनालिसिस खूप महत्वाचं असतं. ओके. सो इट नीड्स टू बी कंडक्टेड अँड इनकॉर्पोरेटेड इन द डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द टनल प्रोजेक्ट. सो ह्या ठिकाणी ही स्टडी काय झाली, जिओ टेक्निकल स्टडी झाली, ज्या ठिकाणी तुम्ही टेक्निकल ऍस्पेक्ट्सला सुद्धा विचारात घेताय फॉर वेल एफिशियन्सी ऑफ दॅट कन्स्ट्रक्शन. दुसरा मुद्दा, रेग्युलर साइट विजिट्स ऑफ इंडिपेंडेंट स्पेशलिस्ट जिओलॉजिस्ट मस्ट बी कंडक्टेड टू चेक फॉर प्रोबॅबल फेलियर्स. सो म्हणजे मल्टिपल विजिट्स किंवा पिरियॉडिक विजिट्स त्या ठिकाणी कंडक्ट केले गेले पाहिजेत एक्सपर्टीजचे, जेणेकरून काय होईल, प्रोबॅबल फेलियर्स तुम्ही प्रेडिक्ट करू शकता आणि ते अवॉइड करू शकता. त्यानंतर सपोर्ट ऑफ टनल लाईक शॉर्टक्रीट, रॉक बॉल्ट, स्टील रिब्स अँड टनल पाईप अम्ब्रेला, ह्या सर्व गोष्टींना इनकॉर्पोरेट करणं. आता इथे जे शब्द वापरलेत, रॉक बोल्ट झालं, स्टील रिब्स झालं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता रॉक बोल्ट म्हणजे व्हर्टिकल पिलर्स आहेत. ओके. त्यानंतर क्रॉस बार्स इथे डिप्लॉय करण्यात आलेले आहेत. सो हे स्ट्रक्चर्स काय एनेबल करतात, लक्षात घ्या, हे स्ट्रक्चर्स टेम्पररी किंवा परमनंट बेसिस वरती इन्स्टॉल केले जाऊ शकतात. यांचं काम आहे त्या स्ट्रक्चरला रिजिडिटी आणि त्या स्ट्रक्चर वरती ले डाऊन करणारे प्रेशर आणि फोर्सेस त्यांना डिस्ट्रीब्यूट करणं, इव्हन डिस्ट्रीब्युशन करणं, जेणेकरून ते स्ट्रक्चर किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कोलॅप्स होऊ नये. सो दॅट इज द मेन वर्क और मेन फंक्शन ऑफ दिस रॉक बोल्ट्स अँड दिस क्रॉस बार्स. आणि ज्या ठिकाणी ह्या टर्मिनॉलॉजीज त्यांनी वापरल्या आहेत, शॉर्टक्रीट झालं, ठीक आहे, रॉक बोल्ट झालं, टनल पाईप अम्ब्रेलास. सो यांचं काम काय आहे, त्या स्ट्रक्चरला रिजिडिटी प्रोव्हाइड करणं किंवा बॅलन्स आणि स्टेबिलिटी प्रोव्हाइड करणं. फाईन. त्यानंतर डिप्लॉयमेंट ऑफ एनडीआरएफ पर्सनल, प्रॉपर सेफ्टी इक्विपमेंट्स टू एन्श्योर सेफ इव्हॅक्युएशन अँड डिटेल्ड EIA स्टडीज मस्ट बी कंडक्टेड. सो या सर्व गोष्टी इनकॉर्पोरेट केल्या जाऊ शकतात in order to mitigate or in order to avoid any mishap during construction of tunnels or any other purpose. So या ठिकाणी आपण पेट्रोग्राफिक अनालिसिस व्यवस्थित केला पाहिजे, त्या जागेचा, त्या माउंटेनचा, ज्या ठिकाणी तुम्ही टनल कन्स्ट्रक्ट करताय थ्रू अँड थ्रू. सो त्याला आपण काय शब्द वापरलाय, जिओटेक्निकल स्टडीज. सो जिओटेक्निकल स्टडीज हा शब्द तुम्ही तुमच्या उत्तरात लिहू शकता, त्याला एक्सप्लेन करू शकता पेट्रोग्राफिक अनालिसिसच्या मदतीने. त्यासोबत रेग्युलर व्हिजिट्स महत्वाचे आहेत, त्यासोबत शॉर्टक्रीट, रॉक बोल्ट, स्टील रिब्स हे कसे त्या स्ट्रक्चरला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करायला मदत करतात हे तुम्ही शॉर्ट किंवा सिंपल डायग्रामच्या मदतीने देखील दाखवू शकता. फाईन. सो हा जो टॉपिक होता डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगल मधून होता आणि त्या ठिकाणी काही शब्दांचा उल्लेख किंवा काही शब्दांबद्दल माहिती असणं, त्याच रिगार्ड मध्ये आपण जी बॉडी आता डिस्कस केली दॅट इज नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, ही मेनसाठीच नाही पण प्रिलिमसाठी पण गरजेची आहे. फाईन. सो हा आर्टिकल आपण इथे कव्हर करतो. वळूयात नेक्स्ट आर्टिकलकडे, दॅट इज अ न्यू एज ऑफ इम्पेरियलिझम. आता या ठिकाणी इम्पेरियलिझमचा अर्थ काय, त्याला तुम्ही कसं इंटरप्रेट करता, कसं मांडता उत्तरामध्ये, ते मॅटर करतं. आता इथे बघा, आर्टिकल आपण नंतर बघूयात. त्याआधी लेट अस अंडरस्टँड द मीनिंग ऑफ इम्पेरियलिझम. या ठिकाणी मीनिंग काय सांगितलंय बघा. सो इम्पेरियलिझम कॅन बी डिफाइंड ॲज ग्रोथ ऑफ अ नेशन्स डॉमिनन्स ओव्हर अदर कंट्रीज, कसं, थ्रू टेरिटोरियल कॉन्क्वेस्ट और इम्पोजिशन ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल डॉमिनन्स. म्हणजे काय, थोडक्यात एक कंट्री अख्ख्या जगावरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. मग स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या असू शकतात. स्ट्रॅटेजीज मध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असू शकते, इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी असू शकते, किंवा त्या ठिकाणी
म्हणजे ॲक्विजिशन ऑफ दॅट टेरिटरी, म्हणजे टेरिटोरियल कॉन्क्वेस्ट. आता बघा, टेरिटोरियल कॉन्क्वेस्टचा जर विचार केला तर ही स्ट्रॅटेजी कोण अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतंय? चायना. जर आपण इकॉनॉमिक स्ट्रॅटेजीचा विचार केला, कोण अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतंय? USA. आणि पॉलिटिकल डॉमिनन्स एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी जर आपण विचारात घेतली तर बेसिकली तिथे आपल्याला युरोपियन कंट्रीज किंवा रशियन कंट्रीज विचारात येतात, ज्या काय करतात, वेगवेगळे टेक्नॉलॉजीज मिलिटरीमध्ये, डिफेन्समध्ये डिव्हाइस करतात, इन्व्हेंट करतात आणि त्या वेगवेगळ्या कंट्रीजला सप्लाय करतात. सो म्हणजे इन नीड मध्ये, क्रिटिकल सिच्युएशन मध्ये कंट्रीज हॅव टू रिलाय ऑन फ्रान्स, रशिया और USA. सो या ठिकाणी स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते. ॲक्विजिशन ऑफ टेरिटरी किंवा त्या ठिकाणी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी, इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी, ज्या ठिकाणी टॅरिफ रेट्स वाढवण्यात आलेत बाय USA विथ न्यू पॉवर, ज्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प नवीन पॉवरमध्ये आलेत. सो त्यांनी भरपूर इकॉनॉमिक पॉलिसीज, इंटरनॅशनल टॅरिफ रेग्युलेशन्स बदललेले आपल्याला दिसून येतात. सो थोडक्यात जर आपण एक पार्श्वभूमी बघितली, एक बॅकग्राऊंड बघितली, सो सर्वांच्या बॅकग्राऊंड एका पॉइंटवरती येऊन थांबतात. इम्पेरियलिझम, दॅट इज दे वॉन्ट टू क्रिएट अ डॉमिनन्स, दे वॉन्ट टू क्रिएट अ डॉमिनंट ऑर्डर ऑफ देअर ओन ओव्हर द होल वर्ल्ड. फाईन. सो त्याला आपण डिफाईन करू शकतो इम्पेरियलिझम. मॉडर्न इम्पेरियलिझम जर आपण म्हणजे व्यक्त करायचं झालं, मांडायचं झालं तर इट इन्व्हॉल्व्स ग्रोइंग कॉर्पोरेट प्रेझेन्स. सो आपल्याला मॉडर्न स्ट्रॅटेजी काय बघायला भेटतीये की प्रत्येक कंट्री त्यांचा कॉर्पोरेट प्रेझेन्स एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय, की ज्या ठिकाणी मोनोपोली क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय, बरोबर, की ज्या ठिकाणी दुसरा कॉम्पोनेंट किंवा दुसरा तोड देणारा कोणी शिल्लकच राहू नये. सो दॅट इज मॉडर्न इम्पेरियलिझम. ती आयडिया आहे मॉडर्न इम्पेरियलिझमची. सध्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये 21st सेंचुरीमध्ये, आज 2025 मध्ये जर आपण इम्पेरियलिझम मेजर करायचं झालं, डिफाईन करायचं झालं, तर आपण त्याला म्हणू शकतो कॉर्पोरेट प्रेझेन्स एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आणि प्रमोटिंग पॉलिटिकल आयडिओलॉजी ऑफ डॉमिनेटिंग नेशन. सो ही जी संकल्पना आहे डॉमिनंट नेशनची, ती प्रोपॅगेट म्हणजे स्प्रेड करण्याचा प्रयत्न आहे. त्यासोबत द प्रोसेस इज ऑफन डिरिसिव्हली रिफर्ड टू ॲज नेशन बिल्डिंग. सो ह्याला थोडक्यात दुसरा शब्द काय आहे? नेशन बिल्डिंग असं म्हटलं जातं, किंवा एक्स्पेशली इन द केस ऑफ USA इट इज कॉल्ड ॲज अमेरिकनायझेशन. ओके, म्हणजे पूर्ण जगावरती अमेरिकन ऑर्डर एस्टॅब्लिश करण्याचा एक प्रयत्न. ओके, नाव काही थिअरीज आहेत इम्पेरियलिझमच्या बाबतीत, त्या थिअरीज आपण समजून घेऊया, कारण अल्टिमेटली जे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे ते ब्रीफ दिलंय. ओके, त्यांनी फक्त सिच्युएशन दिली आहे, पॉलिटिकल सिच्युएशन किंवा IR मधली सिच्युएशन, पण अल्टिमेटली ही सिच्युएशन तुम्हाला जास्त मदतीची येणार नाही जेव्हा तुम्हाला उत्तर लिहायचंय. सो इफ यू हॅव टू इलॅबोरेट अबाउट लिबरल, या ठिकाणी इम्पेरियलिझम, या ठिकाणी थिअरीज माहिती असणं गरजेचं आहे. सो व्हॉट आर द थिअरीज विच एक्सप्लेन द आयडिया ऑफ इम्पेरियलिझम? त्यातली पहिली थिअरी काय सांगते? लिबरल इकॉनॉमिक थिअरी. ती काय म्हणते बघा, द डॉमिनेटिंग नेशन प्रोड्युसेस मोर थिंग्स देन इट्स पॉप्युलन्स कॅन कन्झ्युम. म्हणजे जेवढं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त गुड्स आणि सर्व्हिसेस मॅन्युफॅक्चर करणं, ह्याने काय करण्याचा प्रयत्न केला जातोय की त्यांचा एक्सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओके, सो एक्सपोर्ट वाढवलं की त्यांची आयडिया किंवा त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे? जर आपण एक्सपोर्ट्स वाढवले तर आपले रेव्हेन्यू जनरेशन वाढेल. रेव्हेन्यू जनरेशन वाढला की आपण आपले जे कॅपिटल प्रॉफिट्स आहेत ते आपण अदर सेक्टर्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. सो दॅट इज द प्लॅन, दॅट इज द स्ट्रॅटेजी. सो जे डॉमिनेटिंग नेशन्स आहेत, जे पॉवरफुल नेशन्स आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे इन्व्हेस्ट करायला, ते काय करतील? जास्तीत जास्त प्रोडक्शन करतील. त्यांच्या पॉप्युलेशनला, त्यांच्या जनसंख्येला जितकं रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रोड्यूस करतील आणि एक्सपोर्ट करतील. सो बाय बॅलन्सिंग प्रोडक्शन अँड कन्झम्पशन, इट्स लीडर्स बिलीव्ह दॅट imperialistic growth will lower their cost and boost their profits. So संकल्पना, आयडिया काय आहे? What is the ideology behind this? की आपण काय करायचं? सेल मॅक्झिमाइज करायचा, प्रॉफिट्स मॅक्झिमाइज करायचे, जेणेकरून आपल्या इन्व्हेस्टमेंट्स वाढतील, जेणेकरून आपली ग्रोथ होईल. दुसरी थिअरी काय सांगते बघा, मार्क्सिस्ट इकॉनॉमिक थिअरी. आता ही थिअरी काय सांगते? दिस वॉज अगेन्स्ट द फर्स्ट थिअरी. इट वॉज अगेन्स्ट लिबरल लेजिस्लेटिव्ह सोल्युशन्स. कारण सुरुवातीपासूनच मार्क्स यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं होतं आपल्याला क्लासलेस सोसायटी हवी आहे, आणि जर आपण लिबरल आयडिओलॉजीज प्रोपॅगेट केल्या, बरोबर, त्यांनी काय होणार आहे? त्यांनी इनइक्वालिटी सोसायटीमध्ये वाढणार आहे. गरीब गरीब होत जातील, श्रीमंत श्रीमंत होत जातील आणि मिडल क्लास स्टॅग्नेंट राहील. सो दॅट वॉज द आयडिओलॉजी ऑफ मार्क्सिस्ट थिअरी. ती काय सांगते बघा, liberal legislative solutions to under consumption were rejected by socialist leaders like Karl Marx.
because they would ultimately rob the middle class of dominant state of its resources and would create a world of rich and poor, that is inequality. आणि तिसरी थिअरी सांगते पॉलिटिकल थिअरी. पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय? म्हणजे या ठिकाणी डॉमिनन्स एस्टॅब्लिश करायचे, पण कुठल्या क्षेत्रामध्ये? डिफेन्स क्षेत्रामध्ये, मिलिटरी क्षेत्रामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी अशी डिव्हाइस करायची की कुठल्या दुसऱ्या कंट्रीला त्याला तोडच नाही देता आली पाहिजे. म्हणजे बाकी कंट्रीज काय करतील? वॉर लाईक सिच्युएशन मध्ये, पॉलिटिकल म्हणजे ट्रॅप्स मध्ये ह्या एका कंट्रीवरती अवलंबून राहतील for supply of arms and ammunitions. Fine. So that is political theory. So imperialism is nothing more than natural outcome of powerful countries' attempts to hold on their position in the global power structure. Geopolitical level वरती, geopolitical status वरती आपली सत्ता, आपला डॉमिनन्स किंवा आपलं स्टेटस कायम ठेवण्यासाठी करण्यात आलेली, डिव्हाइस करण्यात आलेली ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी. According to this idea, imperialism's true goal is to lessen a country's political and military vulnerabilities. म्हणजे मिलिटरी क्षेत्रामध्ये, पॉलिटिकल क्षेत्रामध्ये आपल्यावरती कुठलीही कमकुवत किंवा वर्स्ट सिच्युएशन येऊ नये याची काळजी घेणं, याच्या अकॉर्डिंग आपली मिलिटरी बिल्डअप करणं, ह्यावरती जास्त भर देणं किंवा ह्यावरती लक्ष केंद्रित करणं. सो दॅट विल बिकम अ पार्ट ऑफ पॉलिटिकल थिअरी और पॉलिटिकल स्ट्रॅटेजी अंडर इम्पेरियलिझम. सो येस, आपण थिअरीज बघितल्या, या ठिकाणी आपण अर्थ बघितला, डेफिनेशन्स पाहिल्या इम्पेरियलिझमच्या, मॉडर्न इम्पेरियलिझमला समजून घेतलं आणि त्यासोबत आपण वेगवेगळ्या थिअरीज ज्या इम्पेरियलिझम डिफाईन करतात त्या शिकलो. आता कमिंग बॅक टू द आर्टिकल, त्या ठिकाणी ते काय सांगतात बघा. या ठिकाणी रशिया इन्व्हेडेड युक्रेन, ती जी सिच्युएशन जर आपण कन्सिडर केली, द व्हायोलेशन ऑफ UN चार्टर बाय अ परमनंट मेंबर ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल severely tested the principles upon which the post-war order had been built. आता ती ऑर्डर कशावरती होती बघा. It exposed the fragility of an open rules-based international system founded on 3 pillars. कुठले 3 pillars? Economic integration through a global trading system, त्यासोबत collective security based on sovereign equality, आणि तिसरा प्रिन्सिपल सेल्फ डिटर्मिनेशन. हे तिन्ही प्रिन्सिपल्स आपल्याला कॉम्प्रोमाइज केलेले दिसून येत आहेत बाय मल्टिपल कंट्रीज हु आर एंगेज्ड इन अ वॉर. कारण त्या ठिकाणी आयडियोलॉजी कुठली इन्कॉर्पोरेट केली जाते किंवा अडॅप्ट केली जाते? इम्पेरियलिझमची. त्यासोबत इथे त्यांनी सांगितलंय अपएंडिंग द वर्ल्ड ऑर्डर. नाउ प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हैज टेकन अ बुलडोजर टू द सिस्टम. He has undermined international agreements by pulling out USA from the Paris Agreement, at the same time signaling its departure from the World Health Organization and ordering a review of American membership of all international organizations and treaties. So ज्या ठिकाणी आपल्याला ही पॉलिटिकल स्टॅन्स किंवा आपण पॉलिटिकल थिअरी इथे म्हणू शकतो यूएसएची, इकॉनॉमिक थिअरी पण आहे ही एका दृष्टिकोनातून, की ज्या ठिकाणी यूएसए डझंट वॉन्ट टू एंगेज इटसेल्फ on a geopolitical level with any of the countries or any of the international agreements. त्यांना काय राहायचंय? त्यांना युनिलॅटरल राहायचंय. दे डोंट वॉन्ट टू एंटर इनटू अ मल्टीलॅटरल और मल्टी कोलिएशन. आता या ठिकाणी आपण समजू शकतो की येस, दे माइट हॅव टू क्रिएट अ पॉलिटिकल डॉमिनन्स. त्यांना एक डॉमिनंट ऑर्डर इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल दृष्टीमध्ये किंवा फील्ड्समध्ये एस्टॅब्लिश करायची असेल, हा त्यांचा हेतू असू शकतो, पॉसिबिलिटी आहे, राईट. सो हे सिच्युएशन्स त्यांनी पुट फोर्थ केलेले आहेत, त्यांनी लाईफ टाइम केस स्टडीज डिस्क्राईब केलेले आहेत. पण येस, इम्पेरियलिझम वरती जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला ती आयडिया इलॅबोरेट करायला लागू शकते, त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये होऊ शकतं, तुम्हाला थिअरीज मांडता आल्या पाहिजेत, राईट. सो ऑल दिस थिंग्स आर एक्सपेक्टेड फ्रॉम यू ॲज अ UPSC स्टुडंट किंवा MPSC स्टुडंट जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये उत्तरं लिहाल. सो ह्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत आणि हा अर्थ समजून घेऊन त्याला एका फ्लोचार्टच्या फॉर्मॅटमध्ये जर तुमच्या नोट्समध्ये तुम्ही मांडलं तर इट विल बी युजफुल फॉर यू ऑल. ओके, नाउ लेट अस मूव्ह अहेड टू द नेक्स्ट आर्टिकल. एडिटोरियल ऑफ द डे, महत्वाचा एडिटोरियल आहे जो भारतातल्या इंडस्ट्रियलायझेशन बद्दल म्हणजे स्टेटस पुट फोर्थ करतो किंवा इंडस्ट्रियल सिच्युएशन, इंडस्ट्रियलायझेशन भारतामध्ये सध्या कसं आहे, कसं गव्हर्न केलं जातंय याबद्दल सांगतो. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. सो यामध्ये इंडियन इंडस्ट्रीज नीड्स इनोव्हेशन नॉट माइंडलेस टॉय. आता या ठिकाणी रायटर काय सांगतो बघा. जर आपण इंडियन कॅपिटलिस्टची मेंटॅलिटी अनालाइज केली, मेंटॅलिटी बघितली,
तर इथे त्यांनी काय सांगितलंय, इंडियन कॅपिटलिस्ट हॅव डिप्लॉइड वन स्ट्रॅटेजी आफ्टर अनदर टू एन्श्योर वन थिंग. ती एक गोष्ट कुठली आहे, दॅट दे हॅव ॲट देअर डिस्पोजल अ लार्ज लेबर फोर्स विलिंग टू वर्क लॉंग आवर्स फॉर लो वेजेस. म्हणजे आपण इंडस्ट्रियलायझेशनचा पॅटर्न बघितला, इंडस्ट्रियलायझेशन मधले बदलणारे घटक अनालाइज केले, ट्रेस केले. एक गोष्ट क्लिअर होते की इंडियन इंडस्ट्रीजला किंवा इंडस्ट्रियलिस्टला कसला कामगार वर्ग हवाय, जो कामगार वर्ग हवे तितके तास काम करेल, त्यांच्या इशाऱ्यावरती काम करेल आणि कमी पगारात काम करेल. And that is the biggest drawback of the industrial sector, which is hampering the growth, which is hampering the availability of skilled workers. कारण अल्टिमेटली लक्षात घ्या, स्किल्ड वर्कर्सच्या काही सेट ऑफ एक्सपेक्टेशन्स असणार आहेत. त्यांना एक सेट ऑफ वेजेस म्हणा किंवा एक सेट ऑफ वर्किंग स्टँडर्ड्स म्हणा, हे डेफिनेटली अपेक्षित असणार आहेत. असे स्किल्ड वर्कर्स जास्ततः युज्युअल किंवा डॉमिनंट इंडस्ट्रीजमध्ये काम करायची त्यांची इच्छा नसते. सो त्यामुळे भरपूर कॉन्फ्लिक्ट्स या ठिकाणी अराइज होतात आणि भरपूर सिच्युएशन्सला इथे फेस करावं लागतं. आणि त्याचा मेन ड्रॉबॅक किंवा अंडरलाईन कॉज आहे दॅट इंडियन इंडस्ट्रियलिस्ट्स वॉन्ट्स देअर वर्किंग क्लास टू वर्क फॉर लॉंगर आवर्स ॲट लो वेजेस. कमी पगारात जास्त वेळ काम करण्याची त्यांची अपेक्षा आहे. सो त्यामध्ये याचा परिणाम काय होतो, डिसएडव्हान्टेजेस काय बघायला भेटतात लेबर वर्कफोर्सवरती, कामगार वर्गावरती. सो त्यामध्ये लो वेजेस मायग्रंट वर्कर्स रिसीव्ह मॅनिफेस्ट देअर मल्टिपल डिसएडव्हान्टेजेस ऑन अकाउंट ऑफ देअर सोशल पोझिशन अँड देअर लॅक ऑफ ओनरशिप ऑफ ॲसेट्स ऑर ऍक्सेस टू सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स. त्या ठिकाणी त्यांना कमी पगार तर दिला जातो, प्लस त्यांना रेकग्निशन भेटत नाही. रेकग्निशन भेटत नाही याचा अर्थ काय झाला की दे डू नॉट हॅव एनी ऍक्सेस टू सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स, दे डोंट हॅव ओनरशिप ॲसेट्स. सो त्या ठिकाणी त्यांची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे किंवा लिव्हिंग स्टँडर्ड्स आहेत ते वाढवण्याचा कुठलाही प्रयत्न आपल्याला दिसून येत नाही. जर तुम्ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स विचारात घेतले तर आर्टिकल 43 AB मध्ये वर्कर्सच्या कंडिशन्स बद्दल, त्यांच्या वेजेस बद्दल उल्लेख आहे की बाबा प्रत्येक स्टेटची ही जबाबदारी आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये सांगितलंय की इट इज डायरेक्शन और इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी स्टेट टू क्रिएट अ जस्ट अँड फेवरिंग वर्किंग कंडिशन फॉर देअर वर्कर्स. पण तसं होताना आपल्याला प्रॅक्टिकली दिसून येत नाहीये. फाईन. जर आपण अनालाइज केलं तर याचा परिणाम म्हणून आपल्याला बघायला भेटतं की लेबर सरप्लस इंडिया एक अटेम्प्ट त्या ठिकाणी केला जाऊ शकतो की वन एक्सपेक्ट्स अ लेबर सरप्लस इंडिया टू आउटशाइन अदर कंट्रीज इन दिस लो वेज इंडस्ट्री. However, India's share of worldwide export of garments has remained steady at 3.1% over last 2 decades, over last 20 years. आणि त्याला उलटून म्हणजे इंडियाला सरपास करून चायना, बांगलादेश आणि व्हिएतनाम हॅव आउट परफॉर्म्ड इंडिया इन गार्मेंट इंडस्ट्री. आणि त्याचं पुन्हा कारण आहे लो स्किल्ड वर्कर्स. आणि जे स्किल्ड वर्कर्स आहेत त्यांना रेप्रेझेंटेशन, सोशल सिक्युरिटीज, अदर बेनिफिट्स किंवा पगार हवा तसा भेटत नाही. Right? So now to tackle this, let us understand the scenario and the reasons for that. Once again, factual context च्या दृष्टिकोनातून. तर इथे बघा सिनारिओ आपण काय बघितला की इंडिया हॅज मिस्ड $60 billion in export opportunity in the low skill manufacturing sectors. कुठले सेक्टर्स? जसे की टेक्सटाईल आणि क्लोथिंग. जी पहिली इंडस्ट्री होती भारतामध्ये एस्टॅब्लिश झालेली, कुठली इंडस्ट्री? टेक्सटाईल इंडस्ट्री. त्या इंडस्ट्रीज मध्येच आपण एक्सपोर्ट पोटेन्शियल भारताचं रिअलाइज करायला फेल होतोय. सो जर आपण एक अनालिसिस केलं तर त्या अनालिसिस मधून आपल्याला बघायला भेटतं की इंडियाने $60 billion ची एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटी मिस आउट केलेली आहे लो स्किल सेक्टर्स मध्ये, ज्यातून रेव्हेन्यू बऱ्यापैकी आला असता. India's share in global low-skilled exports is about 15% less than its share of global labor force. त्यासोबत as per OECD Trade in Employment 2023, high-skilled jobs generated through manufacturing exports are rising and trade-related low-skilled job opportunities are rapidly moving to Vietnam and Bangladesh. कारण व्हिएतनाम आणि बांगलादेशनी त्यांचा लेबर फोर्स रिअलाइज केलाय, लेबर फोर्सला स्किल्ड बनवण्यासाठी इन्व्हेस्ट केलंय. त्यामुळे सिच्युएशन किंवा सिनॅरिओ सध्या जगामध्ये असा आहे की भारत आणि नेबरिंग कंट्रीजला जर आपण कम्पेअर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय की जे हाय स्किल्ड जॉब्स आहेत जनरेटेड थ्रू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट्स हे आपल्या देशात वाढत आहेत. पण ज्याचं पोटेन्शियल आपल्या देशात भरपूर आहे ते मात्र आपण अंडरमाइन करतोय किंवा ओव्हरलुक करतोय. आणि त्याचा फोकस किंवा त्याचं मार्केट कुठे शिफ्ट व्हायला लागलंय? व्हिएतनाम आणि बांगलादेश.
फाईन. सो ही सिच्युएशन अनालाइज करा की भारताने काय केलंय त्या ठिकाणी, जो एक्सपोर्ट पोटेन्शियल होता भारताचा त्याला ओव्हरलुक केलंय, त्याला लक्ष केंद्रित केलं नाही आपण, आणि तो फोकस आता नेबरिंग कंट्रीजकडे शिफ्ट व्हायला लागलाय, साऊथ चायना सी मध्ये शिफ्ट व्हायला लागलाय, बरोबर, व्हिएतनामकडे जात चाललाय. आणि इंडिया शेअर इन ग्लोबल लो स्किल्ड एक्सपोर्ट इज अबाउट 15% लेस देन इट शेअर ऑफ ग्लोबल लेबर फोर्स. हे सर्व पॉइंट्स आहेत जे रिसेंट सिच्युएशन भारताची जागतिक पातळीवरती इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये पुट फोर्थ करते. आता त्याच्यासाठी असणारी कारणं बघा. स्टॅग्नंट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वाढ दिसून येत नाहीये, आहे तितकंच राहतंय. सो शेअर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इन जीडीपी रिमेन्स ॲट अराउंड 14% अँड वेल शॉर्ट ऑफ टार्गेटेड 25%. म्हणजे टार्गेटेड किती होतं, 25%, आहे किती, 14%, आणि त्या 14% मध्ये आपल्याला कुठलीही वाढ दिसून येत नाहीये, आहे तितकीच आहे. दुसरा मुद्दा, डिक्लाइनिंग पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन्स. So low participation in global value chain hampers the generation of sufficient trade related jobs. So because we are not engaged at global value chain levels, so त्या ठिकाणी आपले नवीन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज किंवा जॉब क्रिएशन ह्या सेक्टर मध्ये, लो सेमी स्किल्ड सेक्टर मध्ये जनरेट होताना दिसून येत नाहीये. ते पोटेन्शियल देखील आपण काय केलंय, अंडरमाइन केलंय. तिसरा मुद्दा, वीकनिंग लेबर इंटेन्सिव्ह जॉब्स. वीकनिंग कुठल्या पद्धतीने, त्यांना कमी पगार देऊन, त्यांची हालत खराब करून. सो दॅट इज वीकनिंग लेबर इंटेन्सिव्ह जॉब्स. इन्क्रीजिंग हाय स्किल मॅन्युफॅक्चरिंग इन इंडियाज एक्सपोर्ट बास्केट अफेक्ट्स द रोल ऑफ लो स्किल्ड लेबर. या ठिकाणी इंडिजिनायझेशन महत्वाचं आहे. ज्या पॉलिसीज तुम्ही राबवताय त्या पॉलिसीज राबवताना एका गोष्टीची हस्तक्षेप घेणं गरजेचं आहे की इंडिजिनायझेशन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे फॉरेन गुड्सला भारतामध्ये डिमांड आणण्यापेक्षा इंडियन गुड्सला म्हणजे इंडियन मार्केटमध्ये, इंडियन कन्झ्युमर्समध्ये कसं अट्रॅक्ट केलं जाऊ शकतं, त्यांचा खप कसा वाढवला जाऊ शकतो यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड इंडिजिनायझेशन. आणि लास्ट मुद्दा, द WTO टॅरिफ प्रोफाइल फॉर 2022 ऑल्सो इंडिकेट्स दॅट इंडियाज ॲव्हरेज मोस्ट फेवर्ड नेशन टॅरिफ increased to 18.1% from 17.6% in 2019 and 13.4% in 2016. So हे सर्व reasons आहेत. These are the underlying reasons or parameters which have resulted in the present industrial situation or present industrial scenario. Fine? So हे मुद्दे समजून घ्या. Reasons कुठले फॅक्टर्स कारणीभूत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आउटकम्स काय बघायला भेटलेत, आपण काय काय मिस आउट केलंय आणि ते कुणी रिअलाइज केलंय आणि ते पुढे जात आहेत. सो ऑल दिस फॅक्टर्स नीड टू बी ॲड्रेस्ड ॲज सून ॲज पॉसिबल टू बूस्ट द इंडस्ट्रियल सेक्टर इन इंडिया. फाईन. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा सेशन कंक्लूड केलेला आहे. आज ज्यांनी सकाळचा सेशन पाहिलेला नाहीये वाईल्ड लाईफशी रिलेटेड त्यांनी नक्की पहा. YouTube प्लॅटफॉर्मवरती आपल्या अवेलेबल आहे सन अंडर द वाईल्ड, ज्यामध्ये 2024च्या सर्व स्पीशीज ज्या हिंदू न्यूजपेपरमध्ये येऊन गेल्या होत्या त्यांना आपण एका शॉर्टमध्ये कव्हर केलंय. हवं तर तुम्ही 1.5x वरती पण हा व्हिडिओ बघू शकता, पण नक्की पहा. MPSC असो UPSC असो दोन्ही एक्झामसाठी क्विंटेसेन्शियल असा हा लेक्चर आहे. फाईन. उद्याच्या सेशनमध्ये, उद्याच्या सकाळच्या सेशनमध्ये 1 इयर हिंदू रिव्हिजन मध्ये आपण मीडिया, डिजिटल वर्ल्ड आणि त्यासोबत आर्टिकल 19 रिलेटेड काही एस्पेक्ट्स कव्हर करणार आहोत, ज्यावरती करंट अफेअर्स आले होते तुमच्या हिंदू न्यूजपेपरमध्ये 2024 मध्ये. अल्टिमेटली प्राइम फोकस आहे UPSC प्रिलिम्स, पण याचा अर्थ असा होत नाही की MPSCच्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होणार नाही. उपयोग होणार आहे तुम्हाला GS साठी, उपयोग होणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह साठी, उपयोग होणार आहे तुम्हाला इंटरप्रिटेशन बेस्ड क्वेश्चन साठी जे प्रिलिम्स मध्ये येतात. सो अल्टिमेटली जरी तुमची UPSC नसली तरी देखील हे लेक्चर्स, हे सेशन्स फॉलो करणं तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहे. ओके. सो ॲज ऑफ नाव फॉर टुडे I stop here for today. I conclude today's session and take your leave. Thank you.